आणि आई विना भिकारी। खरं तर आई आई असते आणि म्हणून आई म्हणजे काय माहिती, एक पक्षी असतो तो घायाळ झालेला असतो, घायाळ झालेला तो पक्षी। आता त्या पक्षाला विचारलं की बाबा रे तुझी काय इच्छा आहे? सोन्याचा कळस पाहिजे? ते म्हणतं माझं माय पण हरवलं, लेकरं उडून गेले, पण मी तरी सुद्धा पखात जोर राहिला नाही तरी उडते, शेवटी का होईना या पाखरांना पाहावं असं वाटतंय। काय असते माय महाराज किरण बाबा? ऐका ना, आई त्या पक्षिणीला विचारलं काय हवंय ग चिवताई तुला? काही अपेक्षा नाहीये माझ्याकडे, एवढी मेहनत करते ना ती, एवढी मेहनत करते ना आई। किती गोड वर्णन आलंय माहितीये। त्या चिवताईकडे पाहिल्यानंतर भाऊ कळतो, ती म्हणते तिने बांधल घरट घेऊन या पंखा खाली तिने भरविला चारा। वा, आई म्हणजे आई असते महाराज, गेल्याशिवाय कळत नसते। आई आई म्हणून कोणी आई सहा कमारी, ती हाक येते कानी मज होते शोकगारी। इंद्रायणीच्या गडावरती एक मृदुंग वाजवणारे प्रसिद्ध महाराज मृदुंग वाजवायचे आणि सहज महाराज त्यांनी थाप मारली का एका हरणीचं पाडस त्या ठिकाणी येऊन ते मृदुंग ऐकायचं। लावण्य आहे, खनित आहे, सुंदर आहे, देखणं आहे, रूपवान आहे, पण महाराजाला वाटायला लागलं आपल्या थापेतच जोर आहे। महाराजांना थाप मारली का त्या हरणीचं पाडस विवस्त्र, कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा नाही आहेत, फक्त मृदुंगा पुढे येतं आणि डोलतं। आता महाराज एक दिवस मृदुंग शिकले आणि महाराजांना विचारलं की इथून पुढे आता मी येणार नाही, वाजवला पण तू थाप मारली की तडाल दिशी यायचा, मृदुंग ऐकायचा। काय आवडतं रे तुला? ही पखवाद आवडतो की थाप आवडते की गट्टे आवडतं की बोल आवडतं? त्या पाडसानं सांगितलं इंद्रायणीच्या तीरावरती वाजवायला बसलात महाराज तुम्ही, पण याच इंद्रायणीच्या तीरावर, याच आळंदी गावामध्ये पलीकडल्या घाटात माझ्या आईचं एका ट्रकच्या खाली जाऊन मरण झालं, ऍक्सिडेंट झालं, आईचं रक्त सापडलं पण कातड नाही भेटलं। भरपूर शोधण्याचा प्रयत्न देखील केला, नाही भेटली आई। नंतर कळालं का महाराज तुमच्या पखवाजाला लावलेलं कातड माझ्या आईचं आहे महाराज, तुम्ही थाप मारतात तर मला आईनं हाक मारल्यासारखं वाटतं आणि म्हणून तुमच्या समोर येऊन बसतोय महाराज। काय असते आई? जाऊन विचारा आई, आई एक सांगो, करंगडी कापल्याचं दुःख कोणी सहन करत नाही, हितभर पोट कापते माय लेकराला जन्माला घालते, काही अपेक्षा करू नाही त्या लेकराकडून। 80 वर्षाची म्हातारी एका वृद्ध आश्रमात जा, कधी शिर्डीला गेलात तर
डसा रडते. 80 वर्षाची म्हातारी, तिचा मुलगा आहे 55 वर्षाचा. बाप आणि आईला त्यानं वृद्धाश्रमात टाकलं. हात केला त्या आई समोर आणि बोलला, पोरग, त्या आईला, बापाला, काय केलंस तुम्ही माझ्यासाठी? तर ऐका, एक दिवस त्याच मुलाला घेऊन या श्रीरामपूरला श्री साई विठ्ठल अनाथ आश्रमामध्ये दाखवा. 1 तास भरापूर्वी हॉस्पिटलमध्ये टाकून दिलेलं ते 2 वर्षाचं 2 दिवसाचं लेकरू दाखवा. त्याला बोलायचा अधिकार आहे. काय केलं बाबा तुम्ही माझ्यासाठी? अरे हाडा पाणी रक्ताचा अभिषेक घातला. 9 महिने ज्या आईनं पोटात तुला बागवलंस, खायला नाहीच घातलं तर मेला असतास रे राजा. अरे सकाळी मागितलेला पेन दुपारपर्यंत हजर होतो. आई मला ती बावलं हवंय म्हणता क्षणी मिळतं. बाबा लागेल ती सायकलही देतात. शाळेत जातोस ना रे, शाळेत जाताना तुला चांगलं टिफिन देऊन करणारी तुझी आई आहे रे. पण या जगात कित्येक तरी असे लकर आहेत ज्यांना आई नाही बापही नाही. त्यांना डबा नाही वाटत का न्यावायला? त्यांना आवडत नाही का तुमच्या मुलांसारखं आयुष्य जगायला? त्यांनाही वाटतं मला जेवायला भेटलं पाहिजे. त्यांनाही वाटतं. खरं सांगू, करंगळी कापल्याचं दुःख कोणी सहन करत नाही बाबा. हितभर पोट कापते आणि मायलेकराला जन्माला घालते, तिचं नाव आई आहे. जगातील सगळ्यात मोठा उपकार जर माईनं काय केला असेल, तोंड न पाहता पोटात लेकराला पाय ठेवण्यासाठी जागा दिली. माईनं खूप प्रेम केलं, खूप प्रेम केलं. श्वास घेते ना राहुल महाराज गरोदर श्री, तेव्हा तो श्वास अर्धा तिच्यासाठी अर्धा लेकरासाठी. घास खाते ना अर्धा तिच्यासाठी अर्धा लेकरासाठी. तोंड न पाहून प्रेम कुणी करेल एखाद्या मुलीवर, मुलावर, सुंदर गोंडस बाळावर? पण जी आपल्या पोटातला गोळा पाहत देखील नसते तरी सुद्धा त्याच्याशी बोलत असते, त्याच्याशी प्रेम करत असते, ती फक्त जगात एकच असू शकते, आई. आई आई. बाबा जेव्हा 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 जंगलात असायचे तेव्हा एक आई त्यांना शोधत यायची आणि त्याच प्रेमाच्या पोटानं साई म्हणायचे की माझी आई आहे ती. बायजाबाई. जेव्हा जेव्हा बाबा बघायचे माझ्या बायजाच्या हातचं खाल्लं नाही ना माझं पोट भरत नाही. शिर्डी नगराला खाऊ घालणारे बाबा, पण या आईच्या प्रेमाला मुकलेत. जशी बाबा जिथं आहे त्यांच्या मागे त्यांची आई आहे. ज्याच्या मागे आई आहे तो देव आहे महाराज. आयुष्यातलं सोपं साधन सांगू शिर्डीकरांनो, आयुष्यात नाही देवाला जात आल तर चालेल. पंढरीचा पांडुरंग परमात्मा कोठे उभे आहेत तर आम्ही सांगतो पंढरपुरात आहे. पण कुणामुळे उभा आहे तर पुंडलिकाच्या आई वडिलांवरती असलेली निष्ठावान सेवेमुळे उभा आहे. तिथं जर पुंडलिक दारू पेत असता तर आई बापासाठी देव उभा राहिला नसता. पण पुंडलिकाचा भाव आहे आई वडिलांची सेवा अधीन मग देवाची सेवा. तर मी प्रत्येकाला सांगेन, देवाचे फोटो नाही पुसले तरी चालतील, आईच्या चष्म्याची कास पुसा. आई कळालीच नाही आपल्याला. IPL चालू आहे म्हणे, चेन्नई एक्सप्रेस जिंकली. काय चेन्नईची मॅच जिंकू द्या, मुंबई इंडियन्स जिंकू द्या, आपण टाळ्या वाजवतो साहेब त्यांच्यासाठी. काय भेटतं हो तुम्हाला? तुमचा बाप रोज ह्या मॅचला आपल्या संसार रूपी गाड्याला ह्या बांधाच्या त्या बांधाला रोज फिरायचा. कधी बापासाठी टाळ्या वाजवीत जाणार? कधी आईचं टेटस ठेवू द्या. एखाद्या मैत्रिणीचं मित्राचं वाढदिवसाला टेटस ठेवतोच आपण. आईचं ठेवा. आई नाही कळाली कुणाला? आई कुणी लिहिली नाही, आई कुणी वाचली नाही असं कुणाला माहिती आहे का हो? आईनं वर्णन करून सुद्धा आमची घरातली आई वास्तव्यात आम्ही मागं ठेवली. आई आई असते. खरं सांगू, आता तुम्ही सगळे एन्जॉय करायला जातात, उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जातात. आंधळी असू द्या, पांगळी असू द्या, लंगडी असू द्या, बोलता येऊ देऊ नका. फक्त घरात जपलेली असू द्या, तिचं नाव आई आहे. देवाला दिवा लावता ना, बोला ना.
सांजात आम्हाला शिकवलेलं की सांजाच्या वेळेला देवाला दिवा लावला पाहिजे. देवाला दिवा लावणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच महत्वाचं तुमच्या घरात तुमची आई असणं. देवाचा दिवा विजला तर घरातून शांती जाईल, सुख जाईल. पण घरची आई विजली ना काको, कोण आपलं असतं मला सांगा ना. बाप म्हणजे काय, कौतुकाची थाप आहे, जगणं आपोआप आहे, त्याचं नाव बाप आहे. किती थकतो, किती कष्ट करतो, माग हटत नाही, त्याचं नाव बाप. त्याला फक्त एकच अपेक्षा असते, माझ्या पोरीचं कल्याण व्हावं, माझ्या मुलीचा उद्धार व्हावा, मला जावई चांगला भेटावा. शेवटच्या श्वासापर्यंत लढत असतो तो बाप, कुठलीच अपेक्षा ठेवत नाही. पण आपल्या आयुष्यातला बाप गेला ना, त्याचा रोल आयुष्यात काय असतो तेव्हा खराच कळतो साहेब. घरातून बाहेर पडल्यानंतर बाबा, दारात बाप नसेल तर 9च्या आत घरात जावं लागतं का नाही सांगा ना. चौकात बसला बाप घरात बसलेला आहे. किरण महाराज, बाप गेल्यानंतर कळतो बाप काय असतो. आई गेल्यानंतर कळते. 100 किलोमीटरचं कीर्तन करून आलं घरी, तोंडावर हात फिरवायला जर आई नसेल ना, त्याला जाऊन विचारा आई म्हणजे काय. तुमच्या घरात ज्यांच्या घरात आई आहे ना पाटील, कोणाकोणाकडे आईवर बोट करा बरं. आई कोणाकोणाकडे आहेत ना, वा. खरं सांगू, 12ला रात्रीच्या 12ला 1ला आई वरच्या खोलीत झोपेला असू दे. जोपर्यंत तुमची गाडी दारात येत नाही, खिडकीतून 3 तास डोकून पाहिन, लेकरू आलं का, लेकरू आलं का, लेकरू आलं का. खिडकी खुलते, डोकून पाहते, तिला कळतं माझं पोरग आलं. जेव्हा कळतं ना माझं पोरग आलं, तेव्हा ती खिडकी लावते, मग अंगावरती चादर ओढते. तिचं नाव आई. बायको झोपलेली असेल, बाकीचे घरातले सगळे झोपलेले असेल, फक्त आणि फक्त आईच जागी असते. तिला वाटतं माझं पोरग घरात आलं का नाही. ती पाहत असते, तुमच्यावरती निस्वार्थ प्रेम करते. अजून एक सांगू, मी आज लई कीर्तनाला जातो. विजू भाऊ, बंगल्यात मोठ्या बंगल्यामध्ये आईला सांभाळल्या जात नाही. लय अनुभव आहे माझे. बऱ्याच वेळा असाही प्रसंग घडतो की लहानपणी जे लेकरू दूध पित नव्हतं म्हणून देवाला प्रार्थना करणारी, साईला प्रार्थना करणारी आई, बाबा 11 गुरुवार करेल तुझे माझं लेकरू दूध पिऊ दे. आज त्या लेकराचं फार मोठं कल्याण आहे. मोठा बंगला आहे, मोठी गाडी आहे, सगळी संपत्ती आहे, पण त्याच्या दारात आजही आई रडते. ज्याच्या दारात आई रडते त्याच मुलाला, ज्या मुलाला लहानपणी दूध पिता येत नव्हतं किंवा दूध पित नव्हतं जन्माला आल्यामुळे, त्या आईला दूध प्यावा म्हणून प्रार्थना साईला करणारी आई आज का रडते माहिती? का रडते आई? का रडते माहिती? त्या आईला विचारलं, पोराचा बंगला आहे, पोराला मोठी बायको भेटली, दारात 4 गाड्या आहे, मग आई लेकरू मोठं झालं म्हणून का रडताव तुम्ही? त्याचं बघवत नाही का? ते आई काय म्हणले माहिती? आई काय म्हणले माहिती? 2 दिवस झाले म्हणे, 2 दिवस जेवायला नाही दिलं म्हणे बाबा. जे दूध पित नव्हतं म्हणून देवाला प्रार्थना करणारी आई आज लेकरू जेवायला देत नाही म्हणून जर रडत असेल तर काडी लागू तुमच्या बंगल्याला. कृष्ण महाराजचा शब्द आहे, ध्यानात ठेवा. ज्याच्या घरात आई नाही त्याच्या घरात साई नाही. आणि विजू भाऊ, ही सगळी आईची कृपा आहे म्हणून तुमच्याकडे ऐश्वर्य संपन्न आहे. दोघा भावाच्या पाठीमाग आई आहे बाबा, साई पण आहे ना आई पण आहे. घरात घुसल्या वातावरणात साईच आहे. असो, आनंद वाटला खरंच. बाबांची थाप तुमच्या चेहऱ्यावरती, आशीर्वाद आहे तुमच्या पाठीवरती. एवढं वैभव हे बाबांच्या आशीर्वादानं आहे. नुसतं वैभवच नाही तर सामाजिक उपक्रम आहे, त्याबरोबरच लोकांच्या लेकराचं कल्याण आहे, गोरगरिबासाठी सुद्धा प्रयत्न आहे. तुम्ही लेकरांसाठी, गोरगरिबांसाठी पोलीस अकादमीच्या माध्यमातून नवे साई उद्योग निर्माण साई निर्माण उद्योग समूहाच्या माध्यमातून काम करत आहात. चंद्र सूर्य तारा आहे, चोपरेन शिर्डीमध्ये
विजय पाटील कोते, ताराचंद पाटील कोते आणि तुमच्या सहकार्यातून जोपर्यंत चंद्र सूर्य तारा आहे तोपर्यंत माझा साईबाबा तुमच्याकडून दर महिन्याला एकादशी मोठ्या उत्साहानं करून घेईल, ही मी बाबांचरणी प्रार्थना करतो. ऐका, म्हणून माय माय असते, गेल्याशिवाय कळत नसते. तुम्ही म्हणाल बाबा सांगा ना आई म्हणजे काय. मग मग आम्हाला कळतं की आई म्हणजे खरंच काय गाड्या, आई म्हणजे काय, काय तिच्याविषयी बोलायचं, काय तिच्याविषयी सांगायचं. 4 वेळा आई बाप ढसडस रडतात. माय पहिल्यांदा रडली मुलगा जन्माला आला त्या दिवशी. असं घडत नाही. माई पहिल्यांदा रडते, मुलगी लग्न करून जाणार आहे हे तिला कळालं त्या दिवशी रडली. माय दुसऱ्यांदा रडली, मुलीचं लग्न जमलं आणि मुलगी लग्न करून सासरी गेली. माय तिसऱ्यांदा रडली, पोटची मुलगी आपल्या नवऱ्यासोबत, आता नवरा तिचा जगातून निघून गेला, ती विधवा झाली. पोटच्या मुलीचा कपाळाचं कुंकू पुसलं की आई रडते आणि आई चौथ्यांदा रडते. पोटचं पोरगं बायकोला घेऊन वेगळं राहायला गेलं तेव्हा. घरात कुत्रे सांभाळतो आपण, कुत्रे शिर्डीत तर लई कुत्रे सांभाळतात. एका कुत्र्याला सांभाळायला आमच्याकडे वेळ आहे, पण आई बापाला नाही हो. वाईट वाटतं. कुत्र्या संगा बोलतो आम्ही, कुत्र्याला जीव घालतो आम्ही. कुत्र्याला डायनिंग टेबलवर जेवण आहे, कुत्र एसी रूम मध्ये झोपतं तुमचं. अरे काय म्हणे, कुत्र्याला बेल्ट आहे, कुत्र्याला साखळी, कुत्र्याला 200 रुपयाचं साबण आणि कुत्र्याचं टावेल आहे. कुत्र डायनिंग टेबलला जेवतं आणि कुत्र एसी गाडीमध्ये पुढच्या सीटावर बसून फिरतं. अरे पण त्याच घरात आई नाही, शोभतय का? त्याच घरात आई नाही, शोभतय का? दारातलं कुत्र घरात घेऊन वपतय का? एक बारीक सांगू, ज्यांनी घरात कुत्रे सांभाळले आणि मायबाप दाराच्या बाहेर काढले त्यांना वाक्य आहे, कुत्र्याला किती जीव लावा, कुत्र चावल्याशिवाय राहत नाही आणि मायबापाला फेकून भाकर मारा, आशीर्वाद दिल्याशिवाय मरत नाही. मायबाप आहे ते. तुम्ही म्हणाल महाराज काय कळाली माय तुम्हाला, सांगा ना. 20 वर्षाचं वय आहे माझं. वयाचं 1.5 वर्षाचं होतं तेव्हा आई वारली. बालपण माझं सगळं अनाथ आश्रमात गेलं. आई म्हणून कोणी, आई हाक मारी, ती हाक येते कानी, मज होते शोककारी. मी आई म्हणायचो पण आई भेटत नव्हती. रडायचो आम्ही आईसाठी, आई येते का हो, आई येते का, आई येत नाही. आई आई म्हणायचो, आई भेटत नव्हती. अनाथ आश्रमातलं जीवन. पहाटे 5ला उठावं लागायचं, गार पाण्यानं आंघोळ करायची, उकडायचं आम्हाला, थंडी वाजवायची आणि मग कडकड करत त्या गार पाण्याने आंघोळ करायचो. आंघोळ झाली का पुढचा उपक्रम असायचा विधीचा. विधी करायचो आणि ते विधी वगैरे केलं की जेवायला असायचं. खरं सांगू, पहाटे 5ला उठून गार पाण्याने आंघोळ केली का थंडी वाजायची, स्वतःचे कपडे स्वतःच्या हाताने धुवायचे, हाताला फोड आले, जेवता आलं नाही, मग कळालं आई म्हणजे काय असतं. जेवायला जेव घालायला आई नव्हती. कुठं झोपलं ना वाळूच्या गंजावर झोपायचं ना अंगावर पोतं घ्यायचं, मग कळालं आई म्हणजे काय असतं. तुम्ही तुमच्या मुलासाठी जगता हो, ज्यांना नाही त्यांच्यासाठी कोणी जगायचं. एक प्रयत्न. आम्ही शाळेत जायचो विजय भाऊ, शाळेत गेलो ना, शाळेच्या गेटवरती सगळ्या मुलांचे पालक असायचे सोडायला. आमच्याकडे कोण नव्हतं. आम्ही शाळेत बसलो ना, शेजारचा मित्र म्हणायचं, तो अंगातला ड्रेस आहे ना, मागच्या वर्षी माझ्या अंगात होता, काढून दे. कुणाला सांगायचं, वर्षभर वापरलेले ड्रेस अनाथ आश्रमात आणून दिलेले. शाळेतल्या पोरांना अंगातला ड्रेस मागितलं का आपल्याला असं वाटायचं खरं तर आपल्याला माहिती नाही. दुपारची सुट्टी झाली ना, खिचडी भेटायची, तांदळाची खिचडी. आणि राहुल महाराज खिचडी खाण्यासाठी प्लेट नाही, प्रत्येकाच्या डब्यात पिझ्झा बर्गर वगैरे. आमच्याकडे प्लेट नाही ना, म्हणायचं मावशी आमच्याकडे प्लेट नाही, आम्ही अनाथ आश्रमातले घर पोरांनो. हाव, वहीचं पान फाडून आणा, वहीच्या पानावर तांदळाची खिचडी खाल्ली. वरण भात असलं तर फक्त सफेद भात खायचा, मटकी भात असला फक्त सफेद भात खायचा. 3 दिवस सफेद भात खाल्लेला महात्मा आहे. बाजारातून मागून आणायचो आम्ही. एकदा बाजारात मागायला गेलो आणि शाळेतला मित्र वर्गात आजोबाबरोबर पाणीपुरी खात होता, वर्गात बसलेला माझा शेजारचा मित्र. तुम्हाला काय म्हणलं माहिती, तुम्हाला आई बाप नाही, तुम्ही भीक मागतात त्या लेकरासमोर. मागताना वाईट वाटत नव्हतं, पण आपलाच वर्गातला जवळचा मित्र जर आपल्याला भिकारी म्हणत असेल तर काय जग नाही. गेलो तसंच त्या दिवशी गुरुजीपाशी ढसाढसा रडलो. बाबांनी सांगितलं, अरे मी तरी तुम्हाला शिजून खाऊ घालतो. ज्ञानोबराय माहितीये, लोक असे पायानं पीठ तोडायचे आणि मग त्यांच्या अंगावर फेकायचे. चिखल मारलं रे त्यांना. तुम्हाला एवढा त्रास कुणी दिला? एवढा त्रास देऊन सुद्धा ते म्हणतात जेवचे वांचिल तो ते लाहो.
तुला तर आई वडील नसताना देखील मी सांभाळतोय, त्यांना कुणी बघायलाही नव्हतं. मायबाप मरण स्वीकारतात आई पोराचं कल्याण व्हावं म्हणून. मेले तरी पण कल्याण झालं नाही. शेवटी चमत्कार दाखवला आणि मग ज्ञानोबा लोक म्हणायला लागले, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. आणि त्याच दिवशी ठरवलं ज्ञानोबारांसारखं काहीतरी करायचं. ज्या नेवाशात वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला, त्याच्याच अलीकडल्या तालुक्यात श्रीरामपूर तालुक्यात मी माझ्या वयाच्या 16व्या वर्षी, खऱ्या अर्थानं 14व्याच वर्षी आश्रम तिथे श्रीरामपूरात राहायला आलो. 13-14 वर्षाचं वय आहे. कीर्तनाला प्रवचनाला रेल्वेने एसटीने बसने जायचो. 5-3-4 वर्षाचं लेकरू बस स्टँडवर भीक मागायचं. त्याला तुमच्या माझ्यासारखा 10-5 रुपये भीक देत होता, पण वही पुस्तक कोणी देत नव्हता. भीक दिल्यामुळं भविष्यात त्याचं आयुष्य हे पिस्तूलमध्ये जाणार होतं, वाईट मार्गाला जाणार होतं, फरची पुसण्यात जात होतं, मोलमजुरी करण्यात जात होतं. अशा लेकरांना पाटील, अशा लेकरांना जवळ केलं आणि ज्यांना कुणी नाही टाकून दिलं, सोडून दिलं, अशा अनाथ निराधार मुलांसाठी श्रीरामपूर तालुक्यात एक भव्य दिव्य अनाथ आश्रम उभं केलं, श्री साई विठ्ठल अनाथ आश्रम. ज्याला माय नाही बाप नाही, टाकून दिलेत, सोडून दिले, असे माझ्याकडे अनाथ लेकर आहे. ज्याला माय राहिली नाही, बाप नाही राहिले. माझी पोरं कुठे रे? इकडे. हे बाबळेश्वर बस स्टँडवर टाकून दिलं होतं. जन्मदात्या आईनं 5 वर्षाचं असताना टाकून दिलं. आता 5वीला शाळेत जातात. पूर्ण ज्ञानोबारांचा हरिपाठ मुखगत पाठ आहे त्याच्या. ते जे भगव्या ड्रेसवाले का, इकडे रे, हात जोड सगळ्यांना, बसा खाली तिथं, बस खाली, बसा बसा बसा. खरं सांगू, 20 वर्षाचं वय आहे विजू भाऊ. 3 जावई मला. आता 3 तारखेला एका पुरीचं लग्न झालं माझ्या. आमच्या किरण महाराजांना विचारा. खरं तर ओझरचं गणपती आहे तिथं तिला दिलं. 3रे जावई. ऐका, एक जावई आहे तिथं अस्तगावच्या पलीकडे चोळकेवाडी आहे, जेजूरकरांना एक मुलगी दिली. प्रवास खूप खतरनाक आहे. ज्याला मायबाप नाही अशा लेकरांना अनाथ आश्रम उभं चालू करावं. मी ठरवलं असतं तर चांगल्या गाडीत आणि बंगल्यात फिरायला मला वेळ लागला नसता, कारण ते कुठंतरी संपणार आहे. पण कृष्ण महाराज हे कार्य का चालू केलं? मी रेल्वेने एसटीने बसने प्रवास करायचो. राहुल महाराज, एका 10 वर्षाच्या पोरानं माझ्या पुढे भीक मागावं, मी त्याला विचारायचो कुठला रे तो सांगायचा मी तर इंदिरानगर आहे. आमच्या श्रीरामपूर तालुक्यात इंदिरानगर आहे, ओव्हरब्रिज पाशी. तिथला मी, काय नाव रे पोरा तुझं? अमुक अमुक नाव आहे माझं. बाळा काय करतो रे? हे मागतो मी पोटाला खाण्यासाठी. मग तुला खाऊ देऊ का? नाही, मला पैसे पाहिजे. पैसे कशासाठी रे? आई नाही तुला? महाराज मला आई नाही म्हणे. म्हणलं बाप, बाप पण नाही, आई नाही, बाप नाही, माय नाही, बाप नाही, म्हणून तर इथं येत असतील रे, असं वाटलं मला. पण इथपर्यंत कोण आनंद सोडतं? तेवढं तुझं वय नाही का तू एकटा येशील म्हणून? कोण आणतं रे तुला? महाराज, माझा सक्का चुलता मला रोज बस स्टँडवर आणून सोडतो. कशासाठी रे राजा? भीक मागण्यासाठी. दिवसभरात मिळेल ते भीक माझ्या काकाला चुलत्याला दारू पिण्यासाठी देतो, तेव्हा 1 टाइमचं जेवायला देतो तेव्हा. आणि लोक त्यांना भीक देऊन भिकारी बनवतात, तो पण वही पुस्तक कोण देत नाही. त्याच दिवशी ठरवलं, ज्यांना कुणी नाही अशा अनाथ निराधारांसाठी कृष्ण महाराज तू जगायला सुरुवात कर. आज 30 लेकरांचा बाप झालोय महाराज. ही पांडुरंगाची साईबाबाची फार मोठी कृपा आहे. 20 वर्षाच्या वयात एवढं मोठं करणं सोपं नाही. फार खर्च लागतो एका मुलाचं पाहायला. तुम्ही घरात लेकरू वागवतात. माझ्याकडे आता श्रीरामपूर रेल्वे स्टेशनवरून 5 वर्षाची मुलगी आणि 2 वर्षाचा एक मुलगा आणला. एका सदग्रस्त आहे, कुंकुलोळ म्हणून टायरवाले, सतीश शेठ टायरवाले, प्रत्येकाला ज्ञात आहे. त्यांनी माझ्याकडे, त्यांचं अन्नक्षेत्र चालतं रेल्वे स्टेशनवर. सख्या आईनं त्या मुलीच्या डोक्यावरती गरम तापलेला तवा ठेवला होता. पूर्ण रक्त, डोकं पूर्ण जळालेलं, आतमध्ये पू वगैरे झालेला. मी माझ्या हातानं रोज धुवायचो. ते 2च वर्षाचं लेकरू. ते इथून खाली सगळे चटके माटके दिलेले होते भीक मिळा म्हणून. ते पिळायचं आणि त्यातला पू काढून खायचं. ते पोरगं आणलंय, 2च वर्षाचं आहे. पाहायचं तुम्हाला? ते लई खतरनाक मॉडेल आहे, पाहिजे का? अरे इकडे रे विराज, म्हण बरं. हे इतकं खतरनाक होतंय, मला लई शिवाय द्यायचं. ती आलं का तिकडून रेल्वे स्टेशनवर, आई वाईट काम करायची, आलं का ते घाण घाण बोलायचं. मला पोरे म्हणायचं ते घाण बोलतं महाराज, शिव्या देतं. अरे जी दिशा असेल तसंच त्यांचं भविष्य असेल. जे शिकवाल ते शिकेल. त्याला थोडी कळतं हो. त्यानं एक शिवी दिली ना, मला लय आनंद व्हायचा. काहीतरी बोलतं हे फार महत्वाचं आहे राव. शेवटी आपल्या लेकराला आपणच
जवळ करायचं. मग त्याने शिवी दिली का मी त्याला एक बिस्किट पुडा द्यायचो, आणि एक शिवी दिली का एक बिस्किट पुडा द्यायचो, आणि बिस्किट खाऊ घालताना रामकृष्ण हरी त्याच्याकडून म्हणून घ्यायचो. आता ते मी पाहिलं तरी रामकृष्ण हरी म्हणतं, शिव्यात द्यायचं बंद केलं तिने. खरं सांगू, आपलं लेकरू असतं तर आपण तोंडात दिली असते ठेवून. पण आज माझ्या प्रत्येक मुलाचं कौतुक करण्यासारखं आहे. माझं दुसरीचं इंग्लिशमध्ये भाषण करतं. आमची कॉलर टाईट होती शाळेत गेल्यावर. शाळेनं मला, माझा एक 8वीचा मुलगा एक किरण महाराजांना विचारा, करसुलिपी डॉक्टर लिपीमध्ये लिहितं ते हातानं, डॉक्टर लिपी करसुलिपीमध्ये अक्षर आहे. शाळेनं मला आदर्श पालक पुरस्कार दिला. मी ज्यावेळेस शाळेत गेलो आनंद वाटला. 20 वर्षाचं पालक मिळावेत तर मला सगळ्यात पुढं बोलवत द्या. सगळ्यात मोठा पालक म्हणे हा आहे 20 वर्षाचा. लेकरं 30 आहे. मायबाप घरी गेलं का उन्हाळ्याचा तडाखा आहे ना, पोरग काय म्हणतंय 2 वर्षाचं, मला कॅडबरी खायची, मला आईस्क्रीम खायचंय, मला गुल्फी खायची. तुमच्या घरात असेल ना असं? तसंच माझ्याकडे आहे बरं. माझे पोरं कीर्तनावर जगतात, शासनाच्या रुपयावर नाही. माई सिंधुताई सपकाळ जग सोडून चालली असताना अचानक कुणाला तरी पाणी पाजून जिनं अस्तित्व सुरू केलं. ती माय प्रवासाला सुरुवात करते, जगाला सांगते, ऐका बरं ज्यांना कुणी नाही मी त्यांची झाले, ऐका बरं ज्यांना कुणी नाही मी त्यांची झाले, आता आधार नाही मला तुम्ही नातेवाईक होता का? आता एकदा पुन्हा सांगतो कीर्तनातून, माई म्हणायच्या भाषण आहे तो राशन आहे, ज्या दिवशी भाषण नाही त्या दिवशी लेकरांना राशन नाही. तसं माझं कीर्तन आहे तर पोरांना जेवण आहे बरं का. कीर्तन नाही तर जेवण नाही. म्हणून माझे लेकरं देवाला दिवा लावताना हात जोडतात. बस आमच्या महाराजाला काही नाही भेटलं तरी चालेल, फक्त कीर्तनाला जर गेले ना तर कीर्तनातून करून आल्यानंतर आमच्या आश्रमात जेवायला असेल. म्हणून देवा आमच्या महाराजाला रोज कीर्तन भेटू दे, ही प्रार्थना करणारी जेवणासाठी माझे लेकर आहे. विनंती करेल मी सगळ्यांना, आपण आपले बरेच महाराज लोक पाहतो विजय भाऊ, परंतु या लेकरांसाठी मी ठरवलं असतं तर आज काही मागू शकलो असतो, किती काही मागू शकलो असतो. पण मी हा विचार करतो, मागून खऱ्या अर्थानं एखाद्याला हे करण्यापेक्षा देवाने खूप देईल, कारण माझ्या मागं हा समाज आहे, जनता आहे, जनता जनार्दन आहे. जाता जाता माझे लेकर उपाशी राहत नाही. साईबाबांना निस्ता हात फिरवला ना तर मला असं वाटतं माझं ही जोडी माई सिंधुताईंची जोडी आहे, ज्ञानोबाराय तुकोबारायची जोडी आहे. जगानं नाकारलं त्यांना मी जोडीत स्वीकारलं, पण त्या जोडीत स्वीकारल्या लेकरांना आता आधार पाहिजे. उडतील भविष्यात मोठे होतील, जेव्हा ते मोठे होतील तेव्हा परत त्या झोपडीकडे येतील. पण आज त्या लेकरांना जेवायचंय, त्या लेकरांना जगायचंय, त्या लेकरांना मोठं व्हायचंय. माझं 2 वर्षाचं, 5 वर्षाचं, 3 वर्षाचं लेकरू देवाला म्हणतं आईस्क्रीम खायची, त्याला आईस्क्रीम द्यायला माय नाही. तुमच्या लेकराला फॅमिलीमध्ये कुणीतरी सांभाळणार असेल. माझ्या लेकराला कुणी दिवाळीला पाहायला येत, कुणी माझ्या पोराला हे येत नाही. मी आता माझ्या पोरांना आम्ही आता वॉटर पार्कला सुद्धा घेऊन जाणार आहे. एवढ्या 8-15 दिवसात आम्ही ते सुद्धा नियोजन केलं. तुमच्या लेकराला तुम्ही पिकनिकला नेता हो, माझ्या पोरांना कोण न्यायचं? आज सकाळीच आम्ही फोन केला, नियोजन केलं तिथंच आमचं श्रीरामपूरला. खरं सांगू, माझे लेकर अनाथ नाहीये, हे देवाचे लेकर आहे, साईबाबाचे लेकर आहे, तुमच्या सर्व मायबापाचे लेकर आहे. जगाने नाकारलं त्यांना, आपण स्वीकारलं ना, त्यांना देवानं नाकारलं नाही. देव आहे तो देव करता करवित आहे. मागण्यासाठी तुमच्याकडे आलो असं नाही. पण खरं सांगू, देवाला गरज नाही, जीवाला आहे. बाबांचं एक वाक्य होतं, ज्यांना कुणी नाही, जे निराधार आहे, जे दीन दुबळे आहेत, ज्यांना आधार राहिला नाही, अशांना जेवायला द्या गड्या. आणि म्हणून बाबा अन्न शिजवायचे आणि ते खाऊ घालायचे. बाबांच्या एका आरतीमध्ये सुद्धा उल्लेख आलेला आहे बघा, अनाथांचा नाथ म्हणजे साईनाथ आहे. मला असं वाटतं आपण आपल्या आयुष्यात बाबांच्या चरणावरती खऱ्या अर्थानं जे काही आपण हे करतो, श्रद्धेनं, भावानं, भक्तीनं प्रार्थना करतो किंवा बाबांना जे काही मागतो, तर त्यामध्ये आज प्रत्येकानं एक एक मागा. महाराजाच्या लेकराला कधीच जेवायला कमी भेटू नये एवढी शिर्डीकरानं बाबाकडे माझ्यासाठी मागा, एवढी एक प्रार्थना करतो. झालेली सेवा भगवंताच्या